पुण्याच्या लोकांची एकच अशी ओळख की जे पुण्याची आन बान आणि शान आहे. त्याला म्हटलं जातं श्रीमंत दगडूशेठजी हलवाई मंदिर, ज्याची स्थापना झालेली होती 1893 मध्ये. आणि देवाबद्दलची असलेली लोकांची इथं श्रद्धा आणि एक वेगळीच ओढ बघायला मिळाली मला इथं. कोणतं म्हणजे प्राचीन काम आहे सगळं तिचे पहिल्यापासून. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आय एम मयूर हियर. तर मित्रांनो, आता आपण करूया ब्लॉगला सुरुवात. हे आमचे मानस दादा, जे की मला आता पुणे व्हिजिट करवत आहे. आता कोणती गाडी घेतोय? कोणती? हे घेतोय का एक्स्ट्रीम? नाही तर हे घेतली असती आपली हंटर 220. हो ते बी आहे. गाडी हटव का ही का? हो हो काढतो ना. चलो अंकल, दो चाय कटिंग दे दो ब्रो. पीते लेते चाय का मजा. पुण्याची चाय आता स्वाद एकदम वेगळा. तर आता आपल्या गाडीत फील्ड होत आहे E20 पेट्रोल. बघूया कितीला टाकतंय. वेलकम टू गाईज इन पुणे. आता पुणेमध्ये असल्यावरती आपल्याला बनतं ना कुठं तरी जायला. तर आम्ही जात आहो फार खास जागेवरती, मानस आणि मी. आणि गाडी आहे मानाची बघा. लेट्स गो. अरे भाई, आता गाडी कुठे पार्किंग करशील? जवळच आहे का? त्याला कॉल कर ना मग. दिसला का आज तो वरती रूपटॉप? हा, ते रूपटॉप वरती हे आले भाऊ. एकदम तू कुठे घालत मस्त भाई. ओके ना. आम्ही पार्किंग केलेली आहे भावाकडे, कारण की पुण्यामध्ये आणि पार्किंगला फार मोठा प्रॉब्लेम होतो इथं, असं मी ऐकलेलं आहे, बघितलं. चालेल मानस भाऊ, आपण नाच करूया. हे बघा, इकडे गरमागरम मस्त वडा निघतोय, पण बाकी नाश्ता नाही आज वड्यासारखा. गरमागरम वडापाव. चटणी घेतली का? घेणे का देऊ? घेणं चटणी. ठीक आहे. ते नको घे, वेदवी घे. खाली घ्या. गेला ते अजून टाक थोडी हलकी. 35 बस. मग लावून नाही पण तिकडे. तर मित्रांनो, ती खास जागा म्हटली म्हणजे पुण्याची आन बान आणि शान आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांना त्याची फार ओढ असते. आता बघूया ती शान काय आहे. ही आहे खरी पुण्याची आन बान शान, दगडूशेठजी हलवाई गणेश मंदिर. इथं आल्यावरती एकच बघायला मिळतं, लोकांची देवाबद्दलची श्रद्धा आणि एक वेगळी ओढ, की ज्यासाठी लोक इतक्या दूरवरून येतात इथं बाप्पांच्या दर्शनासाठी. आणि माझे बाप्पांच्या जवळनं दर्शन झाल्यावरती माझी तिथली एनर्जी फार वेगळीच होती. आणि गुरुपौर्णिमेचे एक दिवस अगोदर आम्ही दत्त भगवानचे सुद्धा दर्शन घेतलेले. हा भाई, एकदम फेमस मार्केट आहे बाकी. आपलं काम फायनल रश किती जोरदार आहे इकडं. दर्शन एक नंबर झालं बाकी आपलं. गणपती बाप्पा मोरया. काय आहे, शिवलिंग आहे काय? अरे भाई, एकदम कोरीव काम आहे ना मंदिराचं. म्हणजे प्राचीन काम आहे सगळं तिचे पहिल्यापासून. तर भाई चलायचं का आता कधी?
पुण्यामध्ये देवस्थान व्हिजिट करून मला तर फार मजा आलेला आणि मन फार प्रसन्न झालेलं आहे. तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.